पिंजरा पिंजरा रे। अक्का, तुम्ही फक्त नारायणीचं मन सांभाळा. अहो, 2 जीवांची आहे ती. आणि देशमुखांच्या वंशाचा दिवा वाढतोय तिच्या पोटात. ललिता, तुम्ही सगळ्यांनी जर का या होणाऱ्या बाळाला स्वतःचं मानलं तर मग सगळे प्रश्नच मिटले की ग. मम्मा, मला तुझ्याशी बोलायचंय. अगं, मी जरा ललिताशी बोलतेय. मम्मा, मी अबॉर्शन करायला तयार आहे. नारायणी, अगं ललिता, काय व झालं अक्का? तुमचा आवाज असा का झालाय? अगं नारायणी नारायणी म्हणते की ती अबॉर्शन करून घ्यायला तयार आहे. नाही नाही, तिला म्हणावा असं एडेपणा नका करूस. तिला फोन द्या बघू, मी बोलते तिच्याशी. मीच तुला थोड्या वेळाने फोन करते. अहो पण अम्मा, जर हे मूल कोणाला नको असेल ना, तर त्याने या जगात आलेलंच बरं आहे. त्याच्या जन्मानंतर जर त्याला कोणी नकारलं ना, तर माझं काय हाल होतील गप्पू. ती नारायणी पोर पाडाया निघालीये. यवना पोचली बी असेल बघ दवाखान्यात. आपलं शेवटचं आणि एकमेव हत्यार आहे तिचं ते मूल. काही झालं तरी नारायणीला हे मूल जन्माला घालावंच लागेल. काही झालं तरी. अरे चल लिहायला घे पटकन. ठीक, लिहितो मी. बापाच्या आत्महत्येचं पत्र. पण पुन्हा एकदा सांगतो, मला काही हा शेवट पटलेला नाही. अरे, शेवट हा लोकांना प्रेरणा देणारा ठरला पाहिजे. नकारात्मक शेवट चुकीचा संदेश देतो. बरोबर आहे, हे तुझं मत झालं ना. मला आपल्या प्रोटोगनिस्टचं मत हवंय, फक्त तुझ्या हस्ताक्षरात. म्हणजे असं वाटलं पाहिजे की तूच लिहिलेस, म्हणजे आपल्या हिरोनी. तुला सांगितलं ना ते प्रथम पुरुषी एकवचनी असं. हा, लिहितो. नारायणीशी बोलून काहीतरी मार्ग निघेल. ती जर अडचणीत असेल ना, तर तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जर 2 शब्द ऐकत नसेल, 4 शब्द तिला ऐकवायला पाहिजे. आनंद, तुला खरंच असं वाटतंय की तिथे जाऊन काही मार्ग सापडेल? आता इथे उभं राहून तर नाही ना सांगू शकणार मी. अक्का, माझ्यावर विश्वास ठेव. आपण जसं सांगू ना, नारायणी तसंच करणार आहे. मला फक्त एकदा तिच्याशी बोलू दे प्लीज. नारायणी, चल. ओ महाराणी, कुठं चाललात सकाळी सकाळी असाच पसारा टाकून? वाड्यावर चालले. इथं येऊन 4 दिवस नाही झाले तर लगेच माहेरच्या फेऱ्या सुरू झाल्या? नाही आई, महत्वाचं काम आहे. नारायणीशी थोडं बोलायचंय. का उगा त्या बिचारीला त्रास देतेस? आई, आपण तिला त्रास देतोय का ती आपल्याला? तोंड सांभाळून बोल. देशमुखांची थोरली सून आहे ती. शिवाय देशमुखांचा वारस वाढतोय तिच्या पोटात. आई, जर आपणच हे बोलत बसलो ना, तर आपणच आपल्या पायावर धुंडा मारून घेतोय. तू असंच बोलणार ग? म्या काय बोलले ऐकलं नाहीस तू? म्या काय भित्तीशी बोलतीये? आई, मला माफ करा, पण माझ्या नवऱ्यासाठी नारायणीच काय, अख्ख्या जगाशी जरी भांडायला लागलं ना, तरीही मी मागे पुढे पाहणार नाही.